3x3x3 एक एक मापाचा एक लाकडी ठोकळा रंगवताना 4 उभ्या पृष्ठांना जांभळा व उरलेल्या 2 पृष्ठांना पिवळा रंग दिला, तर त्यानंतर त्याचे 1x1x1 एक एक मापाचे ठोकळे केले, तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर पुढील प्रश्नाचं आपल्याला उत्तर पाहायचं आहे. एका पृष्ठावर पिवळा रंग असणारे किती ठोकळे मिळतील? आता या ठिकाणी एकूण ठोकळे जर तुम्ही मोजलात तर ते एकूण ठोकळे 27 होतील आणि त्यांना पिवळा रंग असणारे किती ठोकळे म्हटलेले आहे त्यांनी, तर पिवळा रंग असणारे ठोकळे वर आणि खाली असणार आहेत. आता पिवळा रंग 2 पृष्ठांना वर आणि खाली अशा प्रकारे त्यांनी रंगवलेला आहे. मग असे 2 मिळून पृष्ठाचे म्हणजे पिवळ्या रंगाचे मिळून किती तयार होणार आहेत एकूण ठोकळे? 18 ठोकळे मिळतील आपल्याला. त्यानंतर एकही पृष्ठभाग रंगीत नसणारे ठोकळे किती? आता एकही पृष्ठभाग रंगीत नसणारा ठोकळा म्हणजेच एकच ठोकळा असणार आहे, जो की तो सेंटरचा असणार आहे. 2 पृष्ठावर जांभळा रंग असणारे ठोकळे किती? आता 2 पृष्ठावर जांभळा रंग असणारे ठोकळे आपल्याला मिळतील 12. त्यानंतर घेऊया नेक्स्ट. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आणि तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता इथे दिलेला आहे तुम्हाला डिसेंबर नोव्हेंबर महिन्यांची नावे दिलेली आहेत. आता या महिन्यांच्या नावानुसार आपल्याला काय करायचं आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता महिना येईल हे आपल्याला काढायचं आहे. आता प्रथम आपण काय करू, या महिन्याचा जो क्रमांक आहे तो क्रमांक आपण घेऊया. आता हे जे महिने दिले त्यांचे क्रमांक आपण घेऊया. डिसेंबर महिना आहे 12वा, त्यानंतर नोव्हेंबर 11 आणि मार्च आहे 3, मे 5, मार्च 3, परत फेब्रुवारी 2, जुलै 7 प्रश्नचिन्ह आहे आणि जानेवारी 1. आता यांचा संबंध काय लावलेला आहे पहा. 7 + 5 12 असं केलेलं आहे. या दोघांची बेरीज केली आहे. तसं 2 + 1 3 केलेलं आहे. मग 11 मधून 3 गेले तर किती राहणार आहेत? 8. म्हणजे 8 + 3 11 होणार आहे आणि 8वा महिना कोणता आहे? ऑगस्ट. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑगस्ट. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर जर वजा म्हणजे गुणाकार, अधिक म्हणजे भागाकार, गुणिले म्हणजे बेरीज आणि भागाकार म्हणजे वजाबाकी असेल तर हे सोडवायचं आहे आपल्याला. हे एकदम सोपं आहे. त्या चिन्हाच्या जागी ते चिन्ह ठेवून आपल्याला सोडवायचं आहे. पहा तर मग 8 वजा म्हणजे काय आहे? गुणाकार आहे. 3 भागिले म्हणजे काय आहे? वजाबाकी आहे. 15 अधिक म्हणजे काय आहे? भागाकार आहे. आणि हे 5 बरोबर आता आपल्याला काढायचं आहे. तर काय होईल? 8 × 24 वजा 15 भागिले 5 काय होणार आहे? 3 आणि 24 वजा 3 काय होणार आहे? 21. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर. जर 7 × 9 56. आता यामध्ये आणि 11 × 13 व 132 यामध्ये संबंध कसा आहे की 9च्या अगोदरची एक संख्या घेतली 7 × 8 केलेला आहे. त्यानंतर 11 × 12 केलेला आहे आणि इथं 15 × 16 केलेला आहे, तेव्हा 240 उत्तर येणार आहे. तसं इथं 13 × 14 करायचं आहे आपल्याला, तर 13 × 14 केलं तर 182 उत्तर येणार आहे. 41 ते 43 पहा. आता इथं मनोरा दिलेला, त्या मनोऱ्यावरून आपल्याला निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आता 41 मध्ये 15 11 16 हे 15 11 आणि हे 16. त्यानंतर पुढं त्याचा संबंध आहे 16 22 आणि हे 17. तसंच त्यांनी पुढं काय केलं? 11 8 12 11 8 आणि हे 12. आता 12 पासून सुरुवात होणार आहे. 12 17 पण खाली यायचं आहे 13. म्हणजे 12 17 13 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 6 8 12 9 ही 6 8 12 आणि 9 अशा प्रकारे त्यांनी 4 नंबर घेतलेले आहेत. आणि 12 16 22 17 12 16 22 17 म्हणजे परत त्यांनी मधलं जे अक्षर आहे त्या 3 नंबरच्या त्याच्यापासून सुरुवात केलेली आहे. तसंच 7 9 13 10 7 9 13 10. आता 13 पासून सुरुवात करायचं आहे आपल्याला. 13 17 23 आणि 18 13 17 23 18 13 17 23 18 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर घेऊया नेक्स्ट 6 5 7 6 5 7 6 9 7 म्हणजे खालचे अंक आणि वरचे अंक घेतलेले आहेत त्यांनी, मधलाच एक बदललेला आहे. तसं 9 7 10 9 7 10.
आता काय करायचं आहे, 9 पासूनच सुरुवात करायची आहे, फक्त मधला अंक बदलणार आहे. 9, 13, 10. पर्याय क्रमांक 4. घनाकृतीत एकूण किती ठोकळे आहेत? तर घनाकृतीमध्ये एकूण ठोकळे जर आपण काउंट केले तर ते 54 येतात. 4 बाजूंनी रंगवलेले ठोकळे किती आहेत? 4 बाजूंनी रंगवलेले ठोकळे हे फक्त 6 मिळतील आपल्याला. त्यानंतर 3 बाजू रंगीत असणारे किती ठोकळे आहेत? 3 बाजू रंगीत असणारे ठोकळे आहेत 9 आणि ए अक्षराने दाखवलेल्या ठोकळ्याच्या किती पृष्ठांनी इतर ठोकळ्यांच्या पृष्ठांना स्पर्श केला आहे? आता इथं ए ठोकळा दाखवलेला आहे आणि त्यांनी इतर ठोकळे जे स्पर्श केलेले आहेत ते म्हणजे 4 ठोकळे केलेले आहेत. हा 1, हा 2, 3 आणि हा बॅकचा एक 4. क्रमांक 48 मध्ये विसंगत पद आपल्याला ओळखायचं आहे. आता यामधील जर तिन्ही संख्येला आपण 8ने जर भाग दिला तर तो पूर्ण भाग जातो, म्हणजे या 3 संख्या 8ने विभाज्य आहेत, मात्र 230 ही विभाज्य नाही. त्यानंतर 98/112. आता या संख्या जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला हा 7/8 सममूल्य अपूर्णांक दिसतो, म्हणजे याला 14ने जर भाग घातला तर 7/8 येतं आणि याला 17ने भाग दिला तर 7/8 येतं आणि याला 22ने दिला. पण इथं 19ने भाग दिला तर इथं मात्र काय होतं, 152 येतं छेदामध्ये, पण इथं 154 दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा 7/8 सममूल्य अपूर्णांक नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 मध्ये याच संख्येला 3ची कसोटी इथं वापरली आहे. 3 न विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत यांची जर बेरीज केली तर 18 येते, ही 3 न भाग जाते याला. त्यानंतर 651 यांची जर बेरीज केली तर 12 येते, यालाही 3ने भाग जातो, याला मात्र जाणार नाही कारण यांची बेरीज 3 येते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आणि 13 येते आणि त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मध्ये यांची बेरीज 18 येते, म्हणजे ही 3ने विभाज्य संख्या आहे, म्हणून 3ने विभाज्य नसलेली संख्या पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 51 दिलेली प्रश्नाकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी केली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. यामधील पाण्यातील आकृती आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 52 ते 54 साठी सूचना दिलेली आहे. स्तंभ दिलेला आहे आपल्याला, स्तंभ 1 आणि स्तंभ 2 दिलेला आहे. त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. आता मेल हा शब्द म साठी काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. प्रथम आपण काय करूया की प्रत्येक अल्फाबेटला आपण कोणता नंबर येईल तो आपण आधी लॉजिक लावूया. आता आर घेऊया, त्यानंतर आय, त्यानंतर एम, ए. डबल आला असेल तर एकाच वेळेस आपल्याला अल्फाबेट घ्यायचा आहे, कारण त्यासाठी तोच नंबर वापरलेला आहे त्या अल्फाबेटसाठी. यू, ई, ओ आणि बी एवढे अल्फाबेट आपल्याला या ठिकाणी आहेत. आता आर साठी इथं 9, 6, 3 आलेला आहे. आय आणि एम साठी आहे, मग आर साठी 6. आता आर असलेला दुसरा इथं आहे, मग या दोन्हीमध्ये सारखा असणारा 6, म्हणून आर साठी 6. तर जर आपण सगळ्यांचं निरीक्षण करून काढलं तर आय साठी 9, एम साठी 5 आणि ए साठी 4, यल साठी आहे 7, यू साठी आहे 1 आणि ई साठी आहे 2 आणि ओ साठी 3 आणि बी साठी 8. अशा प्रकारे आपल्याला अल्फाबेट मिळतात. ते निरीक्षण करून आपल्याला काढावं लागणार आहे. म्हणजे यम आता इथं आहे तर यम इथं पण आहे, मग या दोन्हीमध्ये नंबरमध्ये सारखं काय आहे तर ते 5 आहे. यम सारखं आहे म्हणजे काय आहे ते, पहिलं जे अल्फाबेट्स आहेत तिथं ओ असायला पाहिजे होतं, तेव्हाच ते आपलं लॉजिक पूर्ण होणार आहे. आता पाहूया आपण एम ए आय एल साठी काय येणार आहे. एम साठी आहे 5, ए साठी आहे 4, आय साठी आहे 9, म्हणजे 5, 4, 9, 5, 4, 9 हा आपला ऑप्शन आहे. आणि मग यल साठी साहजिकच 7 असणार आहे, पर्याय क्रमांक 2. आता बीम साठी शोधूया आपण. बी साठी आहे 8, म्हणजे या 2 पर्यायापैकी असणार आहे. ई साठी आहे 2 आणि ए साठी आहे 4, म्हणजे पर्याय क्रमांक हा बरोबर आहे. त्यानंतर मॉरल साठी शोधूया आपण. एम साठी आहे 5, त्यानंतर ओ साठी आहे 3, 5, 3, त्यानंतर आर साठी आहे 6, 5, 3, 6, ए साठी 4 आणि शेवटचा ए साठी 7, म्हणजेच यल साठी 7, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 55 ते 56 साठी सूचना दिलेली आहे की एक विशिष्ट नियम या आकृत्यामध्ये दिलेला आहे, तो ओळखून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सोडवायचा आहे. 55 मध्ये काय संबंध दिलेला आहे ते अगोदर आपण पाहूया.
आता यांच्यामध्ये असा संबंध आहे की 37 अधिक 25 या दोघांची बेरीज केली आणि या दोघांच्या बेरजेमधून ही संख्या वजा केलेली आहे, म्हणजे 37 अधिक 85 वजा 25 अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. तसंच यांचंही केलेलं आहे 28 अधिक 75 वजा 53, म्हणजेच ही मधली संख्या आलेली आहे. आता तसंच आपल्याला सोडवायचं आहे याचंही. 48 अधिक 67 किती होतात? 8 आणि 7 15 आणि हे वजा 32 करायचं आहे आपल्याला, आणि हे 6 आणि 4 10 आणि 1 11 वजा 32 किती येईल? 83, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर आता यामध्ये काय लॉजिक लावलेलं आहे ते आपण पाहूया. आता यांनी असं लॉजिक लावलेलं आहे की ही जी साईडचे जे अंक आहेत 6 गुणिले 4 गुणिले 5 भागिले त्यांनी 10 केलेलं आहे तेव्हा मधली संख्या आलेली आहे. तसंच 6 गुणिले 7 गुणिले 5 केलेलं आहे तेव्हा मधली संख्या आलेली आहे. तसंच आपल्याला करायचं आहे 4 गुणिले 8 गुणिले 10 भागिले 10 करायचं आहे. 10 10 जर कॅन्सल केले तर मधली संख्या येणार आहे 32 येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहा 57 ते 59 क्रमाने कोणते पद येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आता 57 क्रमांकामध्ये आपल्याला पहा काय होणार आहे इथं. KSD LRE आणि MQF आणि NPG आपण जर उभ्या पद्धतीने जर मांडून घेतले तर आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. आता इथं मी उभ्या पद्धतीने हे लिहिलेलं आहे KSD LRE MQF आणि NPG. आता तुम्ही जर लक्ष दिला तर KLMN, मग याच्यानंतरचा काय येणार आहे O. आता इथं काय केलेलं आहे? उलटं केलेलं आहे, PQRS केलेलं आहे. मग PQRSच्या अगोदर काय येणार आहे ते आपल्याला घ्यायचं, आपल्याला ओच येणार आहे, OPQRS. त्यानंतर DEFGH, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय असणार आहे? OOH असणार आहे. ते आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर घेऊया नेक्स्ट BCEFIJ आणि NO. आता यांच्यामध्ये काय संबंध आहे ते आपण काढूया. आता या ठिकाणी मी परत उभ्या मांडणीनेच अल्फाबेट लिहिलेत BCEFIJ आणि NO. आता यांचा संबंध काय आहे पाहूया आपण. BC नंतर काय येतं? D नंतर काय आहे? पुन्हा E आहे. EF त्यानंतर G आणि H. इथं एक अल्फाबेट सोडलेला आहे, इथं 2 अल्फाबेट सोडलेले आहेत. GH नंतर काय आहे? IJKL. आता इथं आपल्याला 3 अल्फाबेट सोडायचे आहेत. MKLM हे 3 अल्फाबेट आपण सोडले. आणि M नंतर काय येणार आहे? NO. आता इथं आपल्याला किती अल्फाबेट सोडावे लागतील? 4, म्हणजे PQR आणि S. मग S नंतर काय आहे? तो आहे T नंतर काय आहे लगेच? U, म्हणजे आपला आन्सर आहे TU. पर्याय क्रमांक 2. DG 11 JM 23 PS 35. तर आपल्याला त्याचा संबंध असणार आहे. पुढचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर यामध्ये संबंध असा दिलेला आहे त्यांनी, पहा इथं D आणि G. Dचा अनुक्रमांक आहे 4, Gचा आहे 7, 7 अधिक 4 11. त्यानंतर JM, Jचा आहे 10, Mचा आहे 13 बरोबर 23. त्यानंतर PSचं तसंच केलेलं आहे त्यांनी. मग तसा पर्यायामधील आपल्याला कोणता पर्याय आहे की ज्यांचा अनुक्रमांकाची बेरीज ही बरोबर आहे. तर आपण पर्याय जर आपण 4ही पर्याय जर पाहिले तर आपल्याला उत्तर बरोबर आपल्याला उत्तर असणार आहे V आणि Y असणार आहे. VY म्हणजे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तुम्ही 4ही पर्याय करून पाहू शकता. आता Vचा अनुक्रमांक आहे 22. V आणि Y. Vचा आहे 22 आणि Yचा आहे 25 बरोबर 47. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्नामध्ये अक्षरांचा एक गट दिलेला त्या गटाशी जुळणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. 17 आणि PR WY 24 आणि DF 5 यांचा कसा संबंध आहे ते आपण अगोदर काढूया. आता यांचा संबंध असा आहे की Pचा जो अनुक्रमांक आहे तो Pचा आहे 16, Rचा आहे 18 आणि मधला जो क्रमांक आहे तो 17, तो यांनी इथं पुढे घेतलेला आहे. तसंच W आणि Yचंही त्यांनी केलेलं आहे. Wचा आहे 23 आणि Yचा आहे 25, त्याच्यामधला क्रमांक त्यांनी घेतलेला आहे 24.
तसंच इथं डी एफचं घेतलेलं आहे. मग या पर्यायापैकी आपलं कोणता पर्याय आहे तर शेवटचा पर्याय असू शकतो, कारण यलचा अनुक्रमांक आहे 12 आणि यनचा आहे 14, तर 13 क्रमांकाचा यम असतो तो म्हणजे हा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर 61 पाहूया आपण. आता 61 मध्ये एक्स टी आर एन आणि एफ बी. तर एक्स वजा जर 3 केले तर काय येणार आहे, टी येणार आहे. म्हणजे एक्स वजा 3 अल्फाबेट केले तर टी म्हणजे एक्सच्या मागं टी येणार आहे. तसंच आर हे आरच्या पाठीमागे 3 जर घेतले तर यन येणार आहे. एफच्या पाठीमागे 3 घेतले तर बी येणार आहे. तसंच जर आपण या पर्यायामधील ओच्या पाठीमागे 3 घेतलं तर येणार आहे के, यल, यम, यन आणि ओ. या दोघांच्या मध्ये 3 आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये 3-3 अल्फाबेट सोडून दिलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर घेऊया 62. आता 62 मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. सी के टी, एन क्यू डी आणि बी एल टी यांचा काय संबंध आहे ते आपण पाहूया. तर यांच्या संबंधानुसार गटाशी जुळणारा पर्याय क्रमांक आहे एल आर एच. 62 to 64 एक लयबद्ध अक्षरांची मांडणी दिलेली आहे आणि ते गाळलेली जागी आपल्याला शोधायचे आहेत. ए बी ए, त्यानंतर 2 स्पेस सोडलेले आहेत. आता जर पूर्ण जर आपण लाईनचं जर निरीक्षण केलं मांडणीचं तर आपल्याला लक्षात येतं की ए ए बी ए ए ए असं केलेलं आहे त्यांनी. ए ए केलेलं आहे आणि त्यानंतर एक बी घेतलेला आहे, त्याच्यानंतर 3 ए घेतलेला आहे, त्यानंतर बी घेतलेला आहे 4 ए, त्यानंतर परत 4 ए आणि परत बी घेतलेला आहे आणि परत ए ए अशा प्रकारे केलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन येतं इथंही एच येणार आहे, इथंही एच येणार आहे. ए परत 4 ए घेतलेले आहेत त्यांनी मध्ये, परत 4 ए आहेत आणि परत बी ए ए अशा प्रकारे त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे 4 ए 1 बी 4 1 1 बी म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर सी सी बी 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 म्हणजे एक एक अल्फाबेट 3-3 वेळा घेतलेला आहे. इथं बी येणार आहे, ए ए 3 वेळा ए, सी सी इथं सी येणार आहे, परत 3 वेळा बी घेतलेला आहे, परत 3 वेळा ए येणार आहे आणि नंतर पुढं 3 वेळा सी येणार आहे. म्हणून आपलं ऑप्शन आहे बी ए सी ए. त्यानंतर राहुल जयेशपेक्षा 312 दिवसांनी मोठा आहे. सामान्य वर्षी जयेशचा 14वा वाढदिवस बुधवारी आला, तर राहुलचा 14वा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल. आता हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला ऑड दिवस काढून घ्यायचे आहेत. म्हणजे काय असणार आहे, राहुल मोठा असल्यामुळे राहुलचा अगोदर वाढदिवस येणार आहे आणि जयेशचा नंतर. म्हणजे बुधवारी जर त्याचा वाढदिवस झालेला असेल तर बुधवारच्या अगोदर याचा 14वा वाढदिवस झालेला असणार आहे. म्हणून आपण ऑड दिवस काढून घेऊया, म्हणजे तेवढेच वार आपल्याला काय करता येईल, पाठीमागं जाता येईल. ऑड दिवस काढण्यासाठी काय करायचं आहे, हे 312 दिवसांनी मोठा असल्यामुळे 312 भागिले 7 केलं आपण आणि याचं पूर्ण भाग किती जातो, 44चा पूर्ण भाग जातो. राहतात 4 शिल्लक राहतात. म्हणून 4 वार आपण काय करायचं आहे, पाठीमागं जायचं आहे, कारण अगोदर राहुलचा बड्डे होणार आहे त्यानंतर जयेशचा होणार आहे. म्हणून 4 वार आपण पाठीमागे जर गेलं तर बुधवारच्या मागे 4 वार म्हणजे शनिवार असणार आहे. एक चौरसाकृती कागदाला घड्या घातलेल्या दिसणार आहेत आणि त्या घडीची आकृती डाव्या बाजूला दिली आहे. तोच कागद उरला कसा दिसेल याचा आपल्याला पर्यायामधून आकृती शोधायची आहे. आता 66च्या आकृतीचं प्रश्नाकृतीचं निरीक्षण केलं तर त्याची उत्तर आकृती कागद उघडल्यानंतर 1 नंबरची असणार आहे, कारण मध्ये सर्कल आहे म्हणून तयार होणार आहे. आणि जर 67 प्रश्नाची जर आकृती आपण पाहिली आणि त्याचे पर्याय उत्तर जर पाहिले तर आपल्याला आकृती मिळणार आहे पर्याय क्रमांक 4 ही आकृती आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर घेऊया पुढे. महेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला, तेथून उजवीकडे. आता जसं त्याने अटी सांगितलं त्याप्रमाणे आपण जाऊया. घर आहे महेशचं, तो घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर गेलेला आहे, ही पूर्व दिशा. इकडं 18 किलोमीटर गेलेला आहे. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर तो आलेला आहे. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर आलेला आहे आणि शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापलेले आहे. परत तो डावीकडे वळलेला आहे आणि 6 किलोमीटर अंतर परत त्यांनी कापलेला आहे. तर महेश घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. आता त्याचं अंतर आणि आपल्याला दिशा काढायची आहे. तर त्याची दिशा असणार आहे आग्नेय दिशा असणार आहे आणि आग्नेय दिशेचा इथं एकच पर्याय आहे,
तो म्हणजे 15 किलोमीटर. परंतु अंतर काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? आता इथून इथंपर्यंत तो डावीकडे चालत आलेला अंतर हे 6 किलोमीटरचं आहे आणि हे वरील जे अंतर आहे इथलं 3 म्हणजे इथंही 3 असणार आहे, म्हणजे 6 आणि 3 9 किलोमीटर झाले. आणि हे जे अंतर आहे इथले 6 किलोमीटर मायनस जर केले तर इथं 12 किलोमीटर शिल्लक राहतात. आता माझी इथं रेष लहान झाली आहे 12 किलोमीटर आणि 6 किलोमीटरच्या मानाने, तर 12 किलोमीटर पाया आणि हे उंची 6 किलोमीटर पाया आणि 12 उंची अशा प्रकारे जर धरलं तर पायथागोरसच्या प्रमेयाने 12चा वर्ग अधिक 9चा वर्ग 144 अधिक 81, तर कर्णवर्ग बरोबर म्हणजे ही जी लांबी आहे ती कर्णवर्ग बरोबर किती येणार आहे? 225 आणि त्यांचं जर वर्गमूळ काढलं तर कर्ण बरोबर 15 किलोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 69 मध्ये पहा, 1 2 1 असं 121 दिलेलं आहे, त्याचा 15शी संबंध आहे, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 1 यांच्या अंकांची बेरीज करून त्याचा वर्ग करायचा आहे. 4चा वर्ग 16 आणि हे 16 अधिक 1 कर, 4चा वर्ग 16 वजा 1 15, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे यांच्या अंकांची बेरीज करून त्याचा वर्ग करून त्याच्यातून 1 वजा करायचा आहे, म्हणजेच 15 आलेला आहे. तसंच करायचं. आता याचंही काय होईल मग? 2 अधिक 3 अधिक 2 त्याचा वर्ग, यांची बेरीज झाली 7, 7चा वर्ग वजा 1 बरोबर 49 वजा 1 बरोबर 48. अशा प्रकारे 48 उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 70 मध्ये असा संबंध दिलेला आहे की हा जो पहिला अंक आहे 7, या 7चा वर्ग केलेला आहे आणि वजा 38 केलेला आहे, म्हणजेच ही पुढील संख्या येणार आहे. 7चा वर्ग 49, 49 वजा 38 बरोबर 11. तसंच आपल्याला इथं पुढं संबंध लावायचा आहे. आता 9चा वर्ग करायचा आहे. 9चा वर्ग वजा हे पुढची संख्या 66, 9चा वर्ग 81 वजा 66 बरोबर 15, म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही उत्तर आपलं बरोबर आहे. 71 मध्ये 2 आणि 0.08चा असा संबंध आहे की 2चा हा घन आहे 8, परंतु त्यांनी डेसिमल पॉईंटमध्ये 1 2 3 अशा प्रकारे दिलेले आहेत. तसंच 3चा घन 27 आहे, पण आपल्याला 3 सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नामध्ये एक विशिष्ट क्रमाने आकृत्या दिलेत, त्याचा क्रम बदलत गेलेला आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती कोणती ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिल्या प्रश्न आकृत्याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येतं की हे ज्या आकृत्या आहेत त्यांनी स्थान बदलत गेलेले आहेत. म्हणजे ही आकृती इकडे आलेली आहे आणि परत या म्हणजे 45 डिग्रीनं ते काय करत आहेत? सरकत आलेल्या आहेत. कसं पण घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज त्या फिरत आहेत आणि त्या 45 डिग्रीने फिरत आहेत. तर अशा प्रकारे मग आपला पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर क्रमाने येणार आहे. त्यानंतर 73 प्रश्नामध्ये इथं असं दाखवलेलं आहे की ह्याही आकृत्या काय करत आहेत? अँटी क्लॉकवाईज दिशेनेच 45 डिग्रीमध्ये फिरत आहेत. सेम हेच रिझन आहे, पण घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत आहेत. म्हणून जर आपण याचं असंच निरीक्षण करत गेलं तर आपल्याला आकृती क्रमांक उत्तर आपल्याला सापडणार आहे पर्याय क्रमांक 4. आता या आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर आपण काय दिसणार आहे? आपल्याला ह्या क्लॉकवाईज दिशेने फिरत आहेत, म्हणून आपल्या पर्याय क्रमांकाने जर गेलं तर आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येणार आहे. 75 साठी सूचना दिली आहे की अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता ही आकृती पूर्ण होण्यासाठी आपला पर्याय क्रमांक आहे, पहिले 2 रेषा आहेत आणि त्यानंतर हा स्क्वेअरचा कोपरा येणार आहे, तो आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 76 ते 78 साठी सूचना दिलेल्या आहेत. वेन आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर इंजिनियर, शेतकरी आणि फोटोग्राफर यांचे वेन डायग्राम आपल्याला दिलेली आहे. तर त्यावरील पहिला प्रश्न आहे आपल्याला, किती इंजिनियर शेती करतात? तर 12 इंजिनियर शेती करतात, कारण इंजिनियर हे त्रिकोणातले आहेत आणि शेतकरी गोल आहेत. मग हे इंजिनियर शेती करणारे किती आहेत? 12 आहेत. त्यानंतर किती शेतकऱ्यांना फोटोग्राफी येते? आता फोटोग्राफी म्हणजे स्क्वेअर आणि शेतकरी म्हणजे हे गोल, तर किती शेतकऱ्यांना येते? हे 10 आणि हे 12. इथे 12 जे आहे ते 3ही काम करतात, म्हणून आपण यामध्येही हे पकडले तर 10 अधिक 12 22. फोटोग्राफी न येणारे इंजिनियर किती आहेत? आता फोटोग्राफी न येणारे इंजिनियर म्हणजे हे 27 आहेत, पर्याय क्रमांक 2.
79 ते 82 साठी आपल्या सूचना दिल्या की एक नियमाचा संच दिला आहे. हे नियम खालील संख्या संचांना लागू होतात. ते आपल्याला गटाचा नियम शोधून काढायचा आहे. आता पहिला जो आहे संख्येचा वर्ग करून त्या संख्येची दुप्पट मिळवा. आता हा पहिला नियम आपण पहिल्यासाठी लागू होतो का नाही ते पाहूया आपण. आता 24 आहे. 24 मध्ये आपण 4चा जर वर्ग केला, संख्येचा वर्ग अधिक त्या संख्येची दुप्पट म्हणजे 4 गुणिले 2 16 अधिक 8 बरोबर 24. हा पहिला नंबर आलेला आहे. पण दुसरा पाहूया आपण 48. आता 48 मध्ये कशाचा वर्ग करावा लागेल आपल्याला? 6चा वर्ग करावा लागेल. 6चा वर्ग अधिक 6 6 गुणिले 2 त्याची दुप्पट करायचे. 6चा वर्ग 36 अधिक 12 बरोबर काय होणार आहे 48. त्यानंतर तिसरेही करून बघूया आपण. 80 म्हणल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कितीचा वर्ग करावा लागेल? 8चा. 8चा वर्ग 64 गुणिले 8 गुणिले 2 बरोबर 64 अधिक 8 दोन्ही 16 किती होतील? 80. म्हणजे हा पहिला जो 79 साठी कोणता नियम लागू आहे? क्रमांक 1चा नियम 79 साठी लागू आहे. त्यानंतर घेऊया पुढे जाऊया. आता प्रश्न क्रमांक 80 मध्ये आपला नियम लागू होतो तो म्हणजे चौथा नियम की संख्येची पाचपट करून त्यात 3 मिळवायचे आहेत. संख्येची पाचपट करून त्यात 3 मिळवायचे आहेत. जर 43 घेतला आपण पहिल्यांदा तर 8 गुणिले 5 अधिक 3 केले तर काय होणार आहे? 43 होणार आहे. त्यानंतर 23चं करून पाहूया आपण. 23 बरोबर 4 गुणिले 5 अधिक 3 होणार आहे. म्हणजे हा चौथा नियम इथे लागू होतो. आणि 5 गुणिले 5 अधिक 3 केलं तर 28 होणार आहे. आणि त्यानंतर 18 कसं काय होणार आहे? 3 गुणिले 5 अधिक 3 18 होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे हा चौथा नियम या ठिकाणी लागू होतो. त्यानंतर 81 साठी आपल्याला दुसरा नियम लागू होतो. दुसरा नियम काय सांगतो की संख्येचा वर्ग करून त्याचे निम्मे करा म्हटलेला आहे. या संख्येचा वर्ग करून त्याचे निम्मे केले. जर आपण 20चा वर्ग केला आणि भागिले जर 2 केलं तर काय येणार आहे? 400 भागिले 2 200 येणार आहे. तशाच प्रकारे हा नियम लागू होणार आहे. त्यानंतर 82 मध्ये हा दुसरा नियम लागू झाला. आता 82 मध्ये राहिलेला उरलेला तिसरा नियम लागू होणार आहे की संख्येचा घन करून त्यातून ती संख्या वजा करायची. आता संख्येचा घन करून त्यातून तीच संख्या वजा करायची आहे. म्हणून 82 मध्ये बघा आता 6चा घन काय आहे? वजा 6 केलं 216 वजा 6 काय होणार आहे? 210 येणार आहे. त्यानंतर 24 म्हणल्यानंतर 3चा घन वजा 3 बरोबर 27 वजा 3 24. अशा प्रकारे आपला म्हणजे त्या संख्येचा घन करून ती संख्या वजा करणे हा नियम आपल्याला इथं लागू होणार आहे. त्यानंतर 83 ते 84 साठी सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. संगीता, नमिता, नीता यांना गुलाब आवडतो आणि सरिता व्यतिरिक्त तो केवडा आवडतो. आता या ठिकाणी आपण मांडून घेऊया. आपण किती फुलं आहेत? गुलाब हा एक फूल आहे. त्यानंतर केवडा आहे, चाफा आहे आणि राहिला कोणता? मोगरा आहे. आता ही जी फुलं आहेत ती कोणाकोणाला आवडतात ते आपण पाहूया. गुलाब कोणाला आवडतो? संगीता आहे, नमिता आहे आणि नीता आहे. त्यानंतर केवडा सरिता व्यतिरिक्त सर्वांना केवडा आवडतो. म्हणजे सरिताला सोडून म्हणजे इथं कोण येणार आहे? नीता आली, नमिता आली, त्यानंतर संगीता आली आणि राधा पण आली. पुढे राधा आहे. चाफा फक्त नीता आणि राधाला आवडतो. नीता आणि राधाला फक्त चाफा आवडतो आणि संगीता व राधा व्यतिरिक्त इतरांना मोगरा आवडतो. म्हणजे कोण राहिल्या? नीता राहिली, नमिता आणि संगीता आणि राधा सोडून. म्हणजे अजून कोण राहिलेला आहे? हां, म्हणजे एवढ्यांना काय आवडतो? सरिता एक राहिलेली आहे. म्हणजे एवढ्यांना मोगरा आवडतो. आता प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायला सोपं जाईल. कोणते फूल नमिताला आवडत नाही म्हटलेलं आहे. आता नमिता नसलेले याच्यामध्ये कोणतं फूल आहे? चाफा. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. संगीताला आवडते मात्र राधाला आवडत नाही असे फूल कोणते? इथं संगीता आहे पण राधा नाही. म्हणजे गुलाबाचं फूल काय करते? राधाला आवडत नाही पण संगीताला आवडते. त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे? तर त्रिकोणाची एकूण संख्या इथं जर आपण काउंट केलं तर 6 येते. आकृतीमध्ये समलंब चौकोनाची संख्या किती आहे? तर समलंब चौकोन आहेत एकूण 7. पहिल्या 87 प्रश्नाचं उत्तर आहे आपलं विसंगत पद आहे एन एफ. त्यानंतर 88चा आहे
DFX आणि 89 प्रश्नाचं आहे NRV आणि 90व्या प्रश्नाचं उत्तर आहे CXT. अशा प्रकारे आपण